हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तर सर्वात अगोदर मी आभारी आहे. आज त्याच अनुषंगाने मी इथं खूप मोठी अनाउन्समेंट करणार आहे. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असणार आहे. सो आपण काही इनिशिएटिव्ह आपल्या चॅनलवर सुरू करत आहोत. एकंदरीतच मग ते टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल. सो अशा दोन्हीच्या माध्यमातून आपण जी काही आपली MPSC संदर्भाने जी तयारी आहे ते व्यवस्थित करण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके. सो आता सर्वात मोठी जी काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट ही आहे की येणारी जी राज्यसेवा साधारणतः 60 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि तशा अनुषंगाने आपली जी काही एकंदरीत जी तयारी सुरू आहे ती व्यवस्थित चालली आहे की नाही या अनुषंगाने आपण एक PYQ आणि MCQ सिरीज सुरू करत आहोत टेलिग्राम चॅनलवर, ज्याला आपण डेली रिव्हिजन थ्रू PYQs आणि MCQs बॅच अशा पद्धतीने त्याला या बॅचला आपण नाव दिलेलं आहे. ओके. आणि हे द MPSC MCQ बँक या चॅनलवर आपण टेलिग्राम चॅनलवर ते सुरू करत आहोत. ओके. सो एकंदरीतच पेड बॅच असणार आहे. सो या बॅचची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊ. नंतर आपण ते फीस वगैरे काय त्या संदर्भाने बघूयात. सो सर्वात आधी ही बॅच कशासाठी, तर बॅचचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. टेलिग्राममध्ये एक स्वतंत्र चॅनल प्रायव्हेट चॅनल तयार करून त्या ठिकाणी रोज सकाळी किमान 10 प्रश्न, सध्या तरी आपण 10 प्रश्नांचा ज्यात आयोगाचे प्रश्न असतील किंवा स्वतः बनवलेले MCQs असतील, विशेषतः स्टेट बोर्ड आणि NCERTच्या आधारावर आणि परीक्षाभूमी ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो त्याच पद्धतीने किंवा त्याच धर्तीवर आपण हे प्रश्न त्या ठिकाणी चॅनलवर पोस्ट करणार आहोत. ओके. साधारणतः आपल्याजवळ आता 60 दिवस आहेत. 60 दिवस याप्रमाणे प्रतिदिवस एक विषय घेऊन त्या एक विषयातील 10 प्रश्न आपण रोज डिस्कस केले तर 60 दिवसामध्ये आपले 600 प्रश्न डिस्कस होणार आहेत. ओके. ज्यामध्ये अर्थशास्त्र, त्यानंतर आहे राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी 2023ची जी काही चालू घडामोडी आहेत ते देखील आपण सविस्तर बघणार आहोत. त्यानंतर विज्ञानातील विशेषतः बायोलॉजी आणि पर्यावरण हे घटक मी या ठिकाणी डिस्कस करणार आहोत किंवा त्या चॅनलवर या विषयांवर आपण PYQ उपलब्ध करून देणार आहोत किंवा MCQs उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर केवळ फक्त MCQs उपलब्ध करून देणार असं नाही, तर रोज रात्री 8 वाजतापर्यंत म्हणजे सकाळी जर 10 वाजता MCQs आपण त्या ठिकाणी पोस्ट केले ते आपल्या प्रायव्हेट चॅनलवर, तर त्याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन रेकॉर्डेड स्वरूपात यूट्यूबवर अपलोड केली जाईल रोज रात्री 8 वाजता. सो तुम्हाला जर कुणाचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ते PYQ जर सॉल्व्ह केलं त्याचे एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर ते तुम्ही नंतर आपल्या सोयीप्रमाणे ते बघू शकता. ओके. आणि ज्या पद्धतीने आपण आयोगाचे प्रश्न आपल्या चॅनलवर आतापर्यंत जे विषयांवरून डिस्कस करत आहोत त्याच पद्धतीने सखोल असे आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहोत. आता MCQs असणारी ही शेवटची परीक्षा असल्याकारणानं एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हावा आणि प्रिलिम्स आपण चांगल्या मार्काने पास व्हावा याच हेतूने ही बॅच आपण सुरू करत आहोत. ओके. सो याच्यामध्ये 29 फेब्रुवारी म्हणजे आजपासून हे सुरू करतो आहोत. याचं जे काही 10 क्वेश्चन आजचा जो इकॉनॉमिक संदर्भाने होता तो देखील आपल्या या जनरल सार्वजनिक जे काही चॅनल आहे, जनरल द MPSC क्लासमेट या चॅनलवर ते प्रश्न उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र 2 मार्चपासून आपण ते केवळ प्रायव्हेट चॅनल वर जे बॅच घेतील त्यांना ते उपलब्ध करून देणार आहोत. आणि यूट्यूबवर एक्सप्लेनेशन असेल, मात्र एक्सप्लेनेशनचा जो PDF असेल तो सविस्तर PDF आपल्या या प्रायव्हेट चॅनलवर उपलब्ध करून दिली जाईल. ओके. सो आज प्रश्नासंदर्भात काही क्वेरीज असल्यास तुम्ही डायरेक्ट ॲडमिनशी संपर्क करू शकता. त्यात कुठल्याही प्रकारचा संकोच आपण ठेवता कामा नये. सो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे विशेष म्हणजे चालू घडामोडीसाठी जे काही आपण वाचत आहोत किंवा आपण चालू घडामोडी संदर्भात काय विचारणार काय नाही अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये संदिग्धता असते, तर ते सविस्तर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर ते डिस्कशन केलेलं आहे की कुठल्या स्वरूपाचे विचारताय प्रश्न चालू घडामोडीवर. तर त्या अनुषंगाने किंवा ते एकदम डोक्यामध्ये फ्रेम करून आपण तशा पद्धतीचे प्रश्न आपण फ्रेम करण्याचा प्रयत्न करू आणि ते सविस्तर ॲनालिसिस करू, जेणेकरून तुम्हाला ते चालू घडामोडीचा व्यवस्थित फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये मग ते राज्यसेवा असो की कंबाईन असो दोन्हीच्या दृष्टीने ते आपल्याला हेल्पफुल असणार आहे. ओके. आता प्रश्न सॉल्व्ह करण्याची एक सवय आपल्याला असायला पाहिजे या दृष्टीने आणि आपल्या आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने आपण हे सुरू करत आहोत. ओके.
वेळेनुसार आणि मागणीनुसार बॅचच्या स्वरूपामध्ये बदल करता येईल. जर आपल्याला वाटलं की बॅच जास्त झाली किंवा मुलांचा काही प्रश्न काही डिमांड असला तर त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आठवड्यातील प्रत्येक दिवस कुठला विषय कोणत्या दिवशी कोणत्या विषयावर आपण प्रश्न टाकणार आहोत याचा सविस्तर जे काही शेड्यूल आहे ते आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करूयात. ओके. सो अशा पद्धतीने एकंदरीत हे आपण बॅच आहे ते आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देणार आहोत किंवा उपलब्ध करणार आहोत. ओके. सो आणि फक्त हे राज्यसेवापुरते मर्यादित आहे असं नाही, तर राज्यसेवासोबतच जे काही कंबाईन आहे, मोर ऑर लेस सेम आहे, पॅटर्न वगैरे सर्व सेम आहे. फक्त 1-2 टॉपिक सोडले जे राज्यसेवेमध्ये विशेषत्वाने विचारले जातात, तर ते मात्र कंबाईनमध्ये, तर ते सोडले तर बाकी सर्व ॲज इट इज. आणि आपण जर मुख्य परीक्षेचा जर कंबाईनचा सिलेबस बघितलं तर आपल्याला तिथेही राज्यसेवेचा जो बहुतांशी पार्ट आहे तो त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला दिसतो. सो अशा पद्धतीने जर आपला अप्रोच असला तर आपण ते सविस्तर डिस्कस म्हणजे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच या MCQs किंवा PYQs सॉल्व्ह करण्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. आणि विशेषमध्ये आपण जे काही रेकॉर्डेड स्वरूपात एक्सप्लेनेशन उपलब्ध करून देणार आहोत आणि एक्सप्लेनेशनची PDF याचा आपल्याला रिव्हिजनसाठी शेवटच्या क्षणी जर आपल्याला रिव्हिजन करायचं असेल तर अशा वेळेस त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ओके. सो आता फी किती असणार आहे, तर फी केवळ नाममात्र ₹300. आता ₹300 काही लोकांना जास्त वाटू शकतो, मात्र तुम्ही विचार करा, तुम्ही लायब्ररीत बसता, रोज सरासरी ₹10 कप चहा असेल तर तुम्ही ₹10 कप म्हणजे दोन वेळचा जर चहा घेत असाल तर दिवसाला ₹20 खर्च करता. पण 60 दिवसासाठी केवळ ₹300 म्हणजे एका दिवशी ₹5 आणि 10 प्रश्न अशा पद्धतीने हे आपण गणित बसवून आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला मिळणार आहे आणि PDF देखील तुम्हाला रिव्हिजनसाठी मिळणार आहे. ओके. सो अर्निंग इज नॉट इम्पॉर्टंट रादर लर्निंग. ओके. सो अर्निंगपेक्षा लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने हे फ्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आणि या ठिकाणी विशेष सवलत दिलेली आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 50% सवलत म्हणजे ₹150 पे करून तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ओके. सो जर काही क्वेरीज असतील किंवा काही बॅच संदर्भाने अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला जॉईन करा किंवा या टेलिग्राम चॅनलचे जे काही ॲडमिन आहेत त्यांना मेसेज करा. ओके. सो अशा पद्धतीने हे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे फी संदर्भात, ते तुम्ही बघू शकता. ओके. सो आपण हे नवीन बॅच नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतो. होप सो तुम्ही त्याला तितकाच प्रतिसाद द्याल. जर ईश्वर कृपेने जर असं अजून काही आपल्याला संधी मिळाली ते आपण नक्कीच आपल्या चॅनलवर नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.